नर्मदे हर. तर बघा इतकं धुकं पडलंय, माया सुद्धा दिसत नाहीये आणि समोर इतकं दिसत नाहीये. आजची सकाळ अशी धुक्यात पुढे चालत आहे मी. आता पूर्ण धुकं आहे बघा, काहीच दिसत नाही पुढं. नर्मदे हर, नर्मदे हर. पगदंडी रस्त्यानं चाललोय आता. इथं पण 2 रस्ते आहेत. घराकडे जातो तो ह्या रस्त्याने सरळ जायचं आता. अजून धुकं खूप वाढलेलं आहे, काहीच दिसत नाहीये धुक्यामध्ये. आणि रस्ता शोधत शोधत चाललोय आता मी. नर्मदे हर. खूप धुकं आहे इकडे, रात्रीपासून धुकं पडलेलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा एकदम असं सरळ सरळ धुकं आहे हर. तर अजून धुकं उलट वाढत आहे पण कमी होत नाहीये. काहीच दिसत नाही बघा पुढं. म्हणजे मला डोळ्यानं जेवढं दिसतं तेवढं, तसं कॅमेऱ्यात काहीच दिसणार नाहीये. खूप धुकं आहे, पुढचं समोरचं काहीच दिसत नाहीये. नर्मदे हर. सकाळचे 8 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत, पण धुकं काय अजून कमी झालेलं नाही. थंडी पण खूप वाजते आज. नर्मदे हर. दे हर. तर पुढे करून धाम आश्रमला आला असताना मैयाच्या किनाऱ्याला होतो. त्या मैयाचं टिपलेलं चित्र बघा किती मस्त आहे. इथे जाजा येतं मैयाचं, आणि हा पूर्ण मैयाच्या किनाऱ्यालाच आहे. नर्मदे हर. आता शिक मैया दिसायला लागली आहे. धुकं थोडं कमी वाटलंय त्यामुळे मैया दिसतीये. आणि सूर्यदेवता पण वरती आलेत थोडे. नर्मदे हर. ए हर. तर आता शिक थोडं थोडं ऊन पडायला लागले, धुकं कमी झालंय. तरी पण आभाळ आल्यासारखं वरती धुकं आहे अजून. इकडं आहे थोडं प्रमाणात. आता चाललोय पुढे. आत्ताच एका आश्रमावरती बालभोग घेतल्यानंतर पुढे निघालोय. नर्मदे हर. तर आम्ही दुपारी भोजन प्रसादीसाठी थांबलो. ते आमचे राजू मामा खाली झोपत आहेत, हे आमचे नाना आहेत, आणि देशमुख यांचा आश्रम आहे. तर इथे आम्ही जेवण प्रसादीसाठी थांबलो आहोत. आता इकडं आश्रमाचं अजून कामच चालू आहे मागे. नर्मदे हर. हर. तर दुपारची भोजन प्रसादी घेतल्यानंतर निघलोत आता पुढे. नर्मदे हर छोटू. हे बघा श्वान कसे बसले तिथे. नर्मदे हर. हर. तर अशा प्रकारचे इकडं मार्ग दाखवला आहे. इकडनं पण आहे आणि इकडनं पण आहे. नर्मदे हर. तर आम्ही ह्या मार्गाने चाललो आहोत. हा परिक्रमा मार्ग आहे. नर्मदे हर. आमचे नाना चालले आहेत पुढे. तर बघा मैयाचं किनारे आलो आहे आता. सुंदर असा नजारा बघायला भेटला. झाडं वगैरे, इकडे मैया आहे, इकडे झाडे आहेत. आणि इकडे बघा बगळे, किती सुंदर असे बगळे आहेत. माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर नाही सांगता येतं. बघा थोडे थोडे दिसत आहेत पांढरे. नर्मदे हर. तर या रस्त्याने सरळ पुढे चाललोय मार्गस्थ होत. आमची काही मंडळी म्हणजेच परिक्रमावासी सावलीला बसलेत, पण मी निघालोय. नर्मदे हर. सुंदर असा नजारा आहे. व्ह्यू चांगला दिसला म्हणून सहज टिपलेले चित्र आहे हे.
बघा किती मस्त व्ह्यू आहे इकडचा. गहू सगळ्या शेतामध्ये टेबल असा गहू दिसतोय. गव्हाचं क्षेत्र आहे. नर्मदे हर. हे बघा कसला व्ह्यू आहे. इकडे गहू आहे सगळा. तर बघा आमचा प्रवास चालू आहे आणि आमचे काही परिक्रमावासी माझ्या मागं आहेत. मी आता चाललो आहे आश्रमाकडे. आता एक नदी लागली बघा, ती दाखवतो. नर्मदे हर ही नदी लागली. आता बघा ही नदी लागलेली आहे. आता ही मैयाला जाऊन मिळते. मैयाचा आणि इथं संगम आहे. ते संगम आहे. दोन थोड्याच अंतरावर पूल आहे. या पुलावरून आता मी पुढे जात आहे. बघा या नदीचं पाणी थोडं गढूळ आहे. नवीनच पूल झालेला वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्याला बराच वेळ चालल्यानंतर हे MP चे परिक्रमावासी भेटलेले आहेत. पुढे दोन चालतायत. तर माग हे बंगाली आहेत आणि हे पण MP चेच आहेत. नर्मदे हर बाबाजी. कहाँ से हो? MP से कौन सा डिस्ट्रिक्ट है? देवास. देवास. हे देवास जिल्ह्यातले आहेत आणि ते पुढील चाललेले दोन ते पण देवासचे आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आश्रम राहिला आहे 1 किलोमीटर वरती. तर आता आम्ही चाललोय. तर हे बघा परिक्रमावासी भेटलेत मला. माझ्या संग चालतायत एक आणि एक माग आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. नर्मदे हर. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. नर्मदे हर.